एक गाव होतं. त्या गावात एक गाव होतं. त्या गावात एक डेंजर हत्ती राहत होता. तो सगळ्यांची झाडं तोडत होता. सगळ्यांची अंडी फोडत होता. तो डेंजर हत्ती. मग एक दिवशी काय होतं, सगळं घाण करून टाकतो तो हत्ती डेंजर. मग एक दिवशी काय होतं, तो एक त्याची मम्मा होते, त्याचं नाव असतं दुसरा बर्ड. मग त्याची मम्मा म्हणते, दुसरा बर्ड म्हणतो त्याची मम्मा, तू का लढतीयस? मग ती चिमणी म्हणते की या हत्ती आहे ना डेंजर, तो माझी झाडं तोडतोय आणि माझी अंडी तोडतोय, म्हणून मी लढतीये. म्हणून मग त्याची मम्मा म्हणते, आयडिया सुचते त्यांच्या मम्माला, दुसऱ्या बर्डला, त्यांच्या मम्माला. मग ती जाते चिमणीला घेऊन, छोट्याशा त्याची मम्मा, आणि मग त्या बदमाश हनीबीला बोलवते. हनीबी म्हणते, आपण कोणाकडे जाऊ? बेडकाकडे. फ्रॉककडे जाऊ. बेडकाकडे. फ्रॉककडे जाऊ. मग जातात. मग फ्रॉगला बोलवतात हत्तीजवळ, आणि मग फ्रॉग बोलतो की आपण कोणाजवळ जाऊया? सुतार पक्षी. हा, सुतार पक्षीकडे जाऊया. तो डोळे फोडतो ना. मग पुढे नाही, मी सांगणार. सुतार पक्षीकडे जातात. फ्रॉग सगळे जातात सुतार पक्षीकडे. सुतार पक्षी म्हणतो, काय झालं? म्हणतो बेडूक की तो एक डेंजर हत्ती आहे ना, तो ना मला त्रास देत होता, म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला आलोय. मग चलतात, आणि मग ती बदमाश ती हनीबी गाणं म्हणायला लागते. पण त्या डेंजर हत्तीला झोप आलेली असते. तो असं झोपलेला असतो. मग त्यांची मम्मा हळूच येते उडत आणि त्या हत्तीचे डोळे फोडते. मग हत्तीला वाटतं की आपले डोळे गेले. मग हत्ती उठून बघतं, तर त्याला दिसतं की काय, तिथे त्याच्या डोळ्यात फुटलेला असतो. दोन कुणी फोडला असं म्हण, सुतार पक्षीने फोडलेला असतो. तर त्याला तर आठवण येते. मग तो म्हणतो सुतार पक्षीला, तू की माझे डोळे का फोडला? मग सुतार पक्षी म्हणतो, तू की सगळ्यांना त्रास देतोस, म्हणून आम्ही तुझे डोळे फोडले. संपली स्टोरी. नाही, मग तो पाणी शोधायला जातो. त्याला ओरडून तहान लागते. मग तो पाणी शोधायला जातो. मग तिथे बेडूक आवाज काढत राहतो. त्याला काय वाटतं, बेडूक आहे म्हणजे काय आहे, इथे नदी आहे. मग तो चालत तिकडे जातो, बेडकाच्या आवाजाच्या दिशेने, आणि मग तिथल्या खड्ड्यात पडतो. खड्डा खणलेला असतो त्यांनी. तो खड्ड्यात पडून मरून जातो. संपली स्टोरी. म्हणून काय करायचं नाही. काय शिकलीस तू स्टोरी मधून? कुणाला त्रास द्यायचा नाही. आणि कुणाला त्रास द्यायचा नाही म्हणजे कुणाला हट्टीपणा नाही करायचा. व्हेरी गुड. मी अजिबात हट्टीपणा नाही करणार. कुणाला मारणार पण नाही, कुणाला त्रास द्यायचा नाही, नाहीतर आपल्याला काय मिळते, कुणाला मी धक्का पण नाही मारणार. आपण जर दुसऱ्यांना आणि त्रास दिला, ओरडणार पण नाहीये, मेरा मैं नाही दुखी असं नाही करणार. सगळ्यांना प्रेमाने बोलणार. प्रेमाने बोलणार. ओरडून नाही बोलणार मम्मा. सगळ्यांसोबत खेळणार.
जर आपण दुर्वा सोबत आणि प्रतीक सोबत पण खेळणार. हा So आणि आपण त्यांचं जर दुसऱ्यांना ऋतू त्रास सोबत दिला तर पण आपल्याला खेळणार. काय मिळते? शिक्षा. हा मग फक्त मी त्या सक्षम सोबतच नाही खेळणार. ओके ठीक आहे. सक्षम ओरडून बोलतो. ठीक त्याला तू का सांगत नाही? सांगते, उद्या नक्की सांगते.